शॉर्टकट में ख़ास खबरें हैं, देखिएगा ज़रूर। विलय होना पक्का है। और जब ये नकली शिवसेना का कांग्रेस में विलय हो जाएगा, मुझे सबसे ज्यादा याद बाला साहब ठाकरे की आएगी। मई हो गया, पूरा देश का मूड यही है, मोदी हटाओ देश बचाओ, मोदी हटाओ लोकतंत्र बचाओ, मोदी हटाओ मोदी सरकार हटाओ संविधान बचाओ। कांग्रेस की इंदिरा गांधी के द्वारा जो 76 में इमरजेंसी डिक्लेयर किया था, उससे 100 गुना ज्यादा इमरजेंसी की स्थिति है, घोषणा सिर्फ नहीं हुआ। मोदी सरकार 10 सालों में जो दावे कर रही है, हमने बहुत बेहतर कर दिया, तो आपको जमीनी हकीकत में क्या लगता है? लोक सांगतात की ताई दुधाचा प्रश्न आहे, काय प्रश्न आहे दुधाचा? आम्ही आमचं दूध डेअरीला घालतो, दूध आम्ही जेव्हा डेअरीला घालतो त्यावेळेला आम्हाला भाव दिला जातो 20 ते 23 रुपयामध्ये, आणि जेव्हा त्या दुधावर ठप्पा पडतो पिशवीचा, तेव्हा तेच दूध बाहेर येतं 62 रुपये लिटर म्हणून। धार काढणार आम्ही, पेंट खाऊ घालणार आम्ही, चारा देणार आम्ही, शेणमूत करणार आम्ही, गोठा साफ करणार आम्ही, दूध संकलनावर दूध नेऊन देणार आम्ही, आणि फायदा कुणाचा? बरं ह्याची अडचण काय? तर याची अडचण समजून घ्यायचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा लक्षात आलं की दूध संकलन केंद्रामध्ये ओरिजिनल दूध 1 टँकर जातं, दूध जाताना 1 टँकर जातं आणि बाहेर येताना 5 टँकर येतात। ही भेसळ कुठली? इनके पास बनाने के लिए कुछ नहीं है, बिगाड़ने के लिए इनके पास बहुत कुछ है। इनके पास मंदिर मस्जिद हिंदू मुसलमान, इसके अलावा और कोई मुद्दा ही नहीं है। मुद्दे की बात कीजिएगा तो ये कहेंगे कि बस हमको 400 पार कराइए तब ये करेंगे। 400 पार का क्या मतलब है? कांग्रेस ने देश को बनाया है। ते वांग्यान खांद्यावर सिलेंडर घेऊ नाचे 2013 संसदेच्या समोर नाचे का नाही? तिले 430चं सिलेंडर महाग होत होतं, ह्या चोट्यानं सिलेंडर नेलं 1130, आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर झोपकानं 200 कमी केले, हनुमंते कमी। आबे पण झाल्या 9 वर्ष वखरले तुला आमच्याकडून, अरे होती का नाही? हा, ते गळ्यात कांदे वांग्यान खांद्यावर सिलेंडर घेऊ नाचे 2013 संसदेच्या समोर। मर ढोराकडे, अरे काय जीव आहे का नाही?